मका देखील काढणं चालू आहे, गहू देखील काढणं चालू आहे, हरभऱ्याचे देखील चालू आहे, त्यानंतर ज्वारी देखील काढणं चालू आहे. त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करा, म्हणजे राज्यामध्ये मंगळवार, बुधवार, गुरुवार पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही काय करा की ह्या 2 दिवसामध्ये, आज आणि उद्याच्या दिवस जे पीक असेल ते काय करा, झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये कांदे देखील काढणं चालू आहे, तर झाकून ठेवा. कारण की मंगळवार, बुधवार, गुरुवारी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण परत एक वीटभट्टीवाले देखील उत्पादक आहेत, त्यांचे देखील फोन आले की त्यांना देखील सांगतो की तुम्ही काय करा की आज आणि उद्याच्या दिवसात, ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही कच्च्या इटा असाल तर झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये मंगळवार, बुधवार, गुरुवार एकदा पाऊस येणार आहे, आणि त्याच्यानंतर 9, 10, 11 एप्रिल दरम्यान एकदा पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणून पण राज्यात हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भाग बदलत पडत जाणार आहे. दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. हे अंदाज मी जात आहे रेणापूरला एका उद्घाटनाला, आणि सध्या मी धारूरच्या घाटामध्ये, आणि या घाटामधून हे अंदाज देत आहे. ही बीड जिल्ह्यामध्ये, तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा कांदा असेल तर झाकून ठेवा. कारण की तुमच्या बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे, सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे, त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील आहे, पुणे देखील आहे, म्हणजे कोकणात देखील. म्हणजे सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, त्याच्यानंतर खानदेश, या विभागामध्ये पाऊस आहे, पण भाग बदलत आहे. म्हणजे सर्वदूर